कशिश पार्क येथे एकनाथ शिंदे यांच्यासाठी लाडका भाऊ विजयी भव अशा प्रकारे दिवे लावून दीपोत्सव साजरा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कशिश पार्क येथे 11,000 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या आयोजनातून सिद्धिविनायक सेवा समिती यांच्या माध्यमातून हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या दीपोत्सवाला उपस्थित होते। दीप लावणे हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक चांगला संस्कार समजला जातो। दिवाळी हा आपल्या देशात मोठा सण समजला जातो। याला प्रकाशाचा सण देखील म्हटला जातो। दिवाळीत गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली जाते आणि याच दिवाळीचे औचित्य साधून इथे मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केला गेला। 11,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आल्यामुळे सगळा परिसर उजळून निघाला होता। यात लाडका भाऊ विजयी भव अशी दिव्यांची आरास केली होती, तर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती। यावेळी बोलताना नम्रता भोसले म्हणाल्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली, त्याच्या लाभार्थी बहिणी आहेत। त्यांनी भाऊबीज ओवाळणी म्हणून एकनाथ शिंदे यांना दिलेली ही भेट आहे। लाडका भाऊ विजयी भव असा हा लाभार्थी बहिणींचा संदेश आहे। तर विकास रेपाळे यांनी 23 तारखेला देव दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगितले। साजरी करतो। प्रत्येक जण कुठे दिवाळी संध्या असते, कुठे दिवाळी पहाट असते। आमच्याकडे हा दिवाळी दीपोत्सवचा कार्यक्रम एकत्र येऊन साजरा केला जातो। या माध्यमातून आम्ही कायमस्वरूपी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्हाला असं वाटत असेल हा तर लाडका भाऊ यशस्वी भाऊ असा संदेश दिलेला आहे, ह्याच्यात राजकीय पार्श्वभूमी आहे का? तर मला असं वाटतं नाही, अजिबात नाही, ह्याच्यात राजकीय पार्श्वभूमी नाही आहे। ज्या लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांच्या जी काही योजना होती, महायुती सरकारची लाडकी बहीण योजना होती, ज्या लाभार्थी आहेत त्या लाभार्थी बहिणींनी एक उद्या भाऊबीजची ओवाळणी म्हणून साहेबांना दिलेली एक छोटीशी भेट आहे, लाडका भाऊ विजयी भव अशा पद्धतीचा हा मेसेज आहे। आणि मला असं वाटतं की बहिणींचं असू दे किंवा आमच्या स्त्रियांचं असू दे, जेव्हा घेतो तेव्हा आम्ही व्याजासकट परत करतो। आणि त्याच पद्धतीने आम्ही ज्या काही लाभार्थी महिला आहेत ज्यांनी गेले मला असं वाटतं 3-4 महिने जवळजवळ सुमारे 7,000ची मदत त्यांना आतापर्यंत आलेली आहे। आणि त्यांच्यासाठी असे की त्यांची दिवाळी ज्यांनी गोड केली त्या भावाला कुठेतरी यश मिळावं याकरता आशीर्वाद रूपी हे आपण दिलेलं आहे। त्याच पद्धतीने सिद्धिविनायकाला आम्ही प्रार्थना करतो की येत्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने शिंदेसाहेब विजयी होते। आमचे महायुतीचे जितके काही आमदार आहेत ज्यांनी ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम केले, प्रत्येकाला यश मिळू दे। हा मतदारसंघ ॲक्च्युली आमचा कशिश पार्क जे ते कोपरी पाचपखाडीमध्ये येतं आणि आपल्याकडे शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब हे उमेदवार आहेत। आणि मला असं वाटतं आम्ही खूप मोठा म्हणजे सर्वांनी मिळून संकल्प केलेला आहे की या सिद्धिविनायक चरणी साहेबांची एक श्रद्धास्नान म्हणून बघितलं जातं। साहेब दरवर्षी या मंदिरात येतात आणि म्हणूनच मला असं वाटतं हा बाप्पा आमचा ऐकतो। आणि या पद्धतीने आम्ही एक भोळ्या बहिणी साहेब आम्ही बाप्पाला विनंती करतोय, बाप्पाला विनवणी करतोय की बाबा की आमचे जे भाऊ आहेत लाडके भाऊ हे मोठ्या संख्येने विजयी व्हावेत आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार यावं, जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींची योजना ही कायमस्वरूपी चालू राहावी। ज्या काही योजना बंद करण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांना कुठेतरी ते चपराक मिळावी आणि मला असं वाटतं आमच्या बहिणींचा आशीर्वाद आहे, बाकी त्याच्या मागे काही पार्श्वभूमी नाही। आणि या लाडक्या बहिणींनी दिलेला एक छोटासा आशीर्वाद आहे। किती वर्ष आहे आणि एकूण किती दिवे याच्यामध्ये लावतात? 2015 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्या वर्षापासून आता मला असं वाटतं 10वं वर्ष आहे दीपोत्सवाचं। दरवर्षी आपण विविध सामाजिक संकल्पना घेऊन हा दीपोत्सव मधून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो। आमच्या सिद्धिविनायक सेवा समितीच्या वतीने दीपोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। अगदी आपण बघू शकता अगदी मोठ्या उत्साहात या ठिकाणी सर्वच नटून थटून दिवे लावण्याकरता आणि हा जो काही परिसर आहे हा प्रकाशमय करण्यासाठी येत असतात। मला असं वाटतं निवडणुकांचं वर्ष आहे आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या कामाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रकाशमय केला, ज्यांच्या कर्तृत्वाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात सर्वत्र अगदी तुम्ही म्हणू शकता की त्यांच्या कर्तृत्वाची उजाळी सर्वत्र दिसते, असे आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। मला वाटतं दीपोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांनी हा त्यांना जाहीर केलेला एक पाठिंबा आहे की आमच्यासाठी कल्याणकारी योजना राबवणारे, आमच्या सुखदुःखात सहभागी होणारे नव्हे तर महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीकडे घेऊन जाणारे माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आमचे लाडके भाऊ
यांना विजयी भव अशा प्रकारच्या शुभेच्छा या दीपोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांनी दिलेल्या आहेत. अगदी खूप उत्साह नागरिकांच्या चेहऱ्यावर आहे आणि मला तर असं वाटतं की ही तर फक्त दिवाळी आहे. येत्या 20 तारखेला खऱ्या अर्थानं मतदानाची दिवाळी असेल आणि 23 तारखेला एक विजयाची देव दिवाळी या महाराष्ट्रामध्ये साजरी होईल. आणि सिद्धिविनायकाकडे आम्ही हेच साकडं मागतोय की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊन आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावे आणि पुन्हा एकदा या सर्वसामान्यांच्या दादाला, सर्वसामान्यांच्या लाडक्या भावाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळो आणि महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर जावो अशीच आम्ही सिद्धिविनायकाकडे प्रार्थना करतो.